गुड मॉर्निंग. मी स्वप्नाली. तर लाईफमध्ये ना एक फेज येते, जेव्हा आपण स्वतःलाच प्रायोरिटी देतो आणि स्वतःलाच खुश ठेवणं, काळजी घेणं सगळं आपोआप जमायला लागतं. आणि मी आता त्याच फेजमध्ये आहे. म्हणजे माझं गोलच आहे, की मला कोणत्या पण सिच्युएशनमध्ये फक्त खुश राहायचे आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे, की जे मिळालंय त्यासाठी नेहमी ग्रेटफुल राहणं आणि जे पाहिजे होतं पण मिळालंच नाही, त्यासाठी पण काहीतरी कारण असेल असं समजून सोडून देणे. कालपासून जरा तब्येत बरी नाही, पण ऑफिसला तर जावंच लागणार होतं. कारण 10 दिवस ऑफिसचे कंप्लीट करून मला गावाला जायचे. त्यामुळं काल आळशीपणा न करता सगळं आवरून मी ऑफिसला पोहोचले. जेवण करायला गेलतो, पण पुरीमधलं तेल बघून मला खायची इच्छाच झाली नाही. आधीच तब्येत खराब आहे, त्याच्यामध्ये अजून काहीतरी वाढायचं म्हटलं. रिटर्न आले, पण एसीमुळं मला तिथं बसूच वाटत नव्हतं. डोकं पण जाम दुखत होतं. त्यामुळं मग कसं तरी 3.5 तास बसले आणि काल लवकरच रूमवर निघाले मी. जेव्हा काही घाई नसते ना, तेव्हा लगेच बस मिळते. पण काल 3 निगडी बस आणि 1 पुणे स्टेशन बस गेली, तरी पण माझी बस काही येत नव्हती. नंतर मग थोड्या वेळात बस मिळाली, पण एसी बस होती त्यामुळं मला व्हायला लागलं त्यात सफोकेशन. त्यामुळं मग मी आधीच्या स्टॉपला उतरले. तिथं नारळ पाणी दिसलं, मग एक नारळ घेतला. तेवढ्यात एका बिल्डिंगच्या गेटमधून हा बॉल डायरेक्ट रोडवरच आला आणि एवढ्यात 2 व्हीलर्स जात होत्या रोडवरून. पण नंतर एका 4 व्हीलरच्या चाकाला लागून तो आपोआपच साईडला आला. मग चालतच तिथून रूमवर आली मी